बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पारखेड गावातील सर्व जाती धर्मातील नागरिक, शेतकरी आणि शेतमजुरांनी 25 सप्टेंबर 2024 पासून गावाच्या ग्रामपंचायत समोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। हे आंदोलन गावालगत सुरू असलेल्या खदान प्रकल्पाला बंद करण्याच्या मागणीसाठी करण्यात येत आहे। ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देत सांगितले की खदानच्या उत्खननामुळे गावातील पाणी पातळीत घट होत आहे, तसेच मोठ्या प्रमाणात घरांवर धूळ साचत आहे। यामुळे मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असून गावातील जनजीवन अस्थिर झाले आहे। याशिवाय शेतातील निम्मे उत्पन्न वाया जात आहे। खदान प्रकल्पामुळे सरकारी जमिनीवर सुरू असलेल्या पशुधनासाठीच्या चाराटीचा वापर आणि वनस्पतीचा नाश होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यापूर्वी केलेल्या तक्रारीवर ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर नागरिकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे। मी याच्यापुढे या खदानच्या बद्दल तहसीलदार रेडिओ यांच्याकडे कंप्लेंट केलेली आहे, कारण की हे 20-20 फुटाचे बोर ब्लास्टिंग घेऊन आम्ही मीरा खदानच्या जवळ राहणारे आमच्या घरांच्या भीतींना तडे, आमचा बाथरूम संडास बाथरूम शासकीय हा पडलेला आहे, पण याच्यावर कोणतेही अधिकारी चौकशी नाही करता आणि उलट यांना ऑर्डर देऊन किंवा काय होणार काही नाही चौकशी न करता आमच्या घराची चौकशी ना काहीच नाही किंवा पाहायला सुद्धा येऊ नये। आणि आपण यांच्या विरोधात जर समजा की बा आम्ही तहसीलमध्ये कंप्लेंट केली काय केली तर उलट आम्हालाच धमक्या किंवा तुम्ही तहसीलमध्ये का कंप्लेंट केली आम्हाला का सांगितलं नाही असा हा गावचा कारभार चालू आहे। गाव जर सुधरेल तर देश सुधरेल। तर असं माझं म्हणणं आहे की ग्रामपंचायतने हे एनओसी तात्काळ रद्द करावी आणि हे खदान बंद करण्यात यावे। मोडे यांची खदान बंद झालीच पाहिजे, मोडे यांच्या खदानची एनओसी रद्द झालीच पाहिजे। त्यांच्या सह्याचे निवेदन दिले होते की मोडे यांची खदान तात्काळ बंद करावी, त्यांची एनओसी रद्द करावी। त्या खदानमुळे गावातील अनेक लोकांच्या घरांना तडे गेलेले आहेत, काही लोकांची घरे पडले सुद्धा आहेत। परंतु ग्रामपंचायतच्या काही पदाधिकाऱ्यांनी खदानवाल्याकडून 7 लाख रुपये घेऊन या ग्रामपंचायतची एनओसी दिलेली आहे। त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांना त्या शेतामध्ये काम करता येत नाही। ब्लास्टिंगमुळे विरांचे शेतकऱ्यांचे पाणी कमी होत आहे। पावसाळ्यामधलं जे खदानमध्ये केमिकलयुक्त पाणी असते ते पाणी सर्व लांजूळ लघु प्रकल्पाच्या धरणात सोडण्यात येत आहे, त्यामुळे पिण्याचं पाणी सुद्धा प्रदूषित होत आहे। बाजूला 307 गट नंबर हा गायरान जमीन असून त्या गायरान जमीनमधला गुरांचा चारा संपूर्ण नष्ट होत आहे। सदरचा चारा प्रदूषित होत असल्यामुळे त्या रोगराईचा परिणाम सर्व गुराढोरावर सुद्धा होत आहे व गुराढोरं सुद्धा या ठिकाणी चाऱ्याअभावी उपाशी मरत आहेत। ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्व शेतकरी शेतमजूर हे बेमुदत उपोषणास बसलेले आहेत। पारखेड गावाजवळच गट नंबर 309 मध्ये मोडे यांना खदानची एनओसी दिलेली आहे। त्या एनओसीमुळे व त्या खदान प्लांटमुळे संपूर्ण गावाचे घरं क्रॅक जातात, घराला हादरे बसतात। सोबतच बाजूच्या शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करता येत नाही, मोठ्या प्रमाणावर गावाला व्हायब्रेशन होते। तसेच गट नंबर 307 मध्ये हा गायरान जमीन असून त्यामधील गुरांचा चारा संपूर्ण नष्ट होते आहे। गुरावर सुद्धा चाऱ्याअभावी उपासमारीची पाळी आलेली आहे। सदरचे खदानची एनओसी तात्काळ रद्द करावी याकरता 12/9/2024 रोजी जिल्हा गौण खनिज अधिकारी, तहसीलदार, एसडीओ, बीडीओ तथा ग्रामसेवक यांना निवेदन देऊन 251 सह्याचे निवेदन दिलेले होते। त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आज ठरल्याप्रमाणे गावातील सर्व जाती धर्मातील नागरिक या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत। तरी आमची जिल्हा गौण खनिज अधिकारी तथा महसूल मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी तात्काळ सदरची खदान बंद करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गावातील ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ताक्षरासहित दिलेल्या निवेदनानुसार खाण प्रकल्प बंद करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अन्यथा हे बेमुदत आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।